नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण प्रथम घटक चाचणी इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 म्हणजेच बीजगणितचा पेपर पाहणार आहोत। हा पेपर 19 गुणांसाठी आहे। त्यातील पहिला प्रश्न 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती? उत्तर पर्याय क्रमांक बी 3। पुढीलपैकी कोणत्या वर्ग समीकरणाची मुळे 3 आणि 5 अशी आहेत? जर दिलेल्या सर्व पर्यायांचा विचार जर आपण केला तर उत्तर पर्याय क्रमांक बी x² - 8x + 15 = 0 हे उत्तर मिळणार आहे। 3 x² + 10x - 7 = 0 या वर्ग समीकरणासाठी ABCच्या पुढीलपैकी कोणत्या किमती आहेत? दिलेल्या सर्व पर्यायांचा विचार केला तर आपल्याला पर्याय क्रमांक सी उत्तर मिळणार आहे। A = 1, B = 10, C = -7। पुढील प्रश्न 4 x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx = 49, dy = 63 आणि d = 7 असेल तर y ची किंमत पर्याय क्रमांक D -9 असेल। पुढील प्रश्न क्रमांक 2 d ची किंमत काढायची आहे। तिरकस गुणाकार करून d ची किंमत आपण फाइंड केलेली आहे। उत्तर येत आहे -5। प्रश्न क्रमांक 2 मधील दुसरा प्रश्न आता आपण पाहू। m³ - 5m + 4 = 0 हे वर्ग समीकरण आहे का ते लिहा। तर हे वर्ग समीकरण नाही, कारण घातांक 2 पेक्षा जास्त आहे। उत्तराचे कारण पण आपण लिहिलेले आहे। पुढील प्रश्न 3 x + y ची किंमत काढायची आहे। समीकरण 1 आणि 2 ची बेरीज केली। 200x + 200y = 1000। 200 ने भागाकार केला, x + y = 5 हे उत्तर मिळणार आहे। एका गुणांसाठी असल्यामुळे आपण थोडक्यातच उत्तर लिहिणार आहोत। 2m² - 5m = 0 या समीकरणाचे 2 हे मूळ आहे का ते ठरवायचं आहे। m ची किंमत दिलेली 2 आहे, ती समीकरणात लिहायची आहे आणि कॅल्क्युलेशन केलेलं आहे, परंतु डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत नाही, याचाच अर्थ 2 हे समीकरणाचे मूळ नाही। प्रश्न क्रमांक 3 कोणतेही 3 प्रश्न सोडवा 6 गुणांसाठी आहेत। त्यातील पहिला प्रश्न सोडवून दिलेला आहे। तिरकस गुणाकार करून उत्तर आपल्याला -20 मिळालेलं आहे। तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित सर्व गणिताच्या पायऱ्या म्हणजेच स्टेप पाहू शकता। पुढील प्रश्न पुढील वर्ग समीकरणे सामान्य रूपात लिहा आणि ABCच्या किमती लिहा। कंपेअर केलेला आहे x² + bx + c = 0 आणि त्यावरून आपल्याला a ची किंमत 2, b ची किंमत -5 आणि c ची किंमत 7 मिळालेली आहे। 3 पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा। x + y = 2 आणि 2x - y = 2। समीकरण 1 व 2 यांची बेरीज केली, x ची किंमत मिळाली 4/3। 4/3 ही समीकरणात किंमत ठेवली आणि त्यावरून y = 2/3 हे उत्तर मिळालेलं आहे। पुढील प्रश्न x² + 8x + 15 = 0 अवयव पद्धतीने सोडवायचा आहे। सोडवून दिलेला आहे। अवयव आपल्याला 5 आणि 3 मिळालेले आहेत आणि सर्व स्टेप व्यवस्थित लिहिलेले आहेत। -5 आणि -3 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत असे आपल्याला उत्तर मिळणार आहे। आता शेवटचा प्रश्न पुढील प्रश्न क्रमांक 4 एकूण 6 गुणांसाठी आहे। 2 प्रश्न सोडवायचे आहेत। स्क्रीनवर आपण आता प्रश्न पाहू। पुढील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा। 5x² + 13x + 8 = 0 उदाहरण सोडवून दिलेलं आहे। 40 गुणाकार आला पाहिजे, 13 बेरीज आली पाहिजे असे 2 फॅक्टर शोधले। 8 आणि 5 मिळाले, त्यांचा वापर करून आपण उदाहरण व्यवस्थित सोडवलेलं आहे। उत्तर -8/5 आणि -1 वर्ग समीकरणाची मुळे मिळालेले आहेत। यातील आता तिसरा x + 2y = 4 या रेषेचा आलेख काढायचा आहे। आलेख काढून दिलेला आहे। आलेख काढण्यासाठी आपण x आणि y च्या किमती शोधून टेबल लिहिलेला आहे। ग्राफ पेपरवरती हा आलेख काढायचा आहे आणि त्यावरून आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं आहे। पाया 4 एकक मिळालेला आहे, उंची 2 एकक मिळालेली आहे। 2 ला 2 कट झालेले आहेत, 4 × 4 म्हणजेच उत्तर 4 एकक मिळालेले आहे। धन्यवाद।